पहिल्या भागात आपण पाहिलं की मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल आणि म्हणजेच MCP म्हणजे काय. तर आज मला तुम्हाला थोडंसं मागे न्यायचं आहे. हे MCP किंवा तुमचं एजंट टू एजंट या सगळ्या गोष्टी आत्ता गेले 3-4 महिने आलेल्या आहेत. पण त्याच्या आधीसुद्धा गेले 2-2.5 वर्ष जनरेटिव्ह AIचं फील्ड रोज इव्हॉल्व्ह होतं आहे, रोज काहीतरी नवीन येतं आहे. पण त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, जे तुम्ही खूप वेळा लिंक्डइनवर वाचला असाल तर रॅग. तर रॅग म्हणजे काय, तर रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन, करेक्ट. तर हे रॅग तुम्ही खूपदा वाचलं असेल आणि आज आपण जाऊ डिटेलमध्ये की बेसिक रॅग कसं असतं, रॅग कशाला वापरायचं, रॅग कधी वापरायचं, मग त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे, मला इन्क्रिमेंटली शिकवायला आवडतं. म्हणजे मी तुम्हाला आधी बेसिक शिकवीन आणि मग त्याच्यात काय प्रॉब्लेम होता म्हणून नेक्स्ट टेक्नॉलॉजी आली हे पण सांगेन. आणि तसं आपण एका आयडियावर दुसरी आयडिया बिल्ड करत LLM-पासून रॅगपर्यंत जाऊ, ठीक आहे. तर आता पहिलं LLM आलं, राईट. ॲज आपण गेल्याच एपिसोडमध्ये पाहिलं की LLM म्हणजे काय, तर LLM म्हणजे इट्स लाईक अ टेक्स्ट प्रेडिक्टर, राईट. ॲक्च्युली वर्ड प्रेडिक्टर आय वुड से. म्हणजे इट लार्जली टेक्स्ट, म्हणजे LLM काय असतं, टेक्स्ट आत जातं आणि टेक्स्ट बाहेर येतं, करेक्ट. आणि हे LLM जो आहे तो खूप डेटावर ट्रेन केला आहे, सॉरी टेराबाइट्स ऑफ डेटावर ट्रेन केलेला आहे. त्यामुळे त्याला वर्ड, सेंटेन्सेस या सगळ्यांमधले पॅटर्न्स माहिती आहेत, राईट. आणि ह्या पॅटर्न्सनुसार तो प्रोबॅबिलिटी काढतो की हे जे मी सेंटेन्स लिहितोय त्याला पुढचं वर्ड काय आला पाहिजे. डिपेंडिंग अपॉन जेवढे काय मी पॅटर्न्स पाहिलेत त्याच्याप्रमाणे अँड नंतर गिवन द प्रिव्हियस कॉन्टेक्स्ट पुढचं वर्ड काय आलं पाहिजे. तर हे सगळं LLM करतं, राईट. शॉर्टमध्ये जसं टेक्स्ट असतं तसंच LLMमध्ये आता मल्टीमोडाल LLM झालेत. मग त्याच्यात इमेज पण असतं, त्याच्यात तुमचे ऑडिओ सॅम्पल्स पण असू शकतात. पण बेसिक कॉन्सेप्ट एकच की LLM हा खूप मोठ्या डेटासेटवर ट्रेन केलेला आहे आणि तो फक्त कुठलं तरी एक इनपुट घेतो, त्याच्यातला पॅटर्न, त्याला जे पॅटर्न माहिती आहे त्यानुसार ते कम्पेअर करतो आणि एक आउटपुट जनरेट करतो. तर हे बेसिक झालं तुमचं LLMचं. पण ह्या LLMमध्ये प्रॉब्लेम काय होतात, तर LLM ट्रेन एका स्पेसिफिक डेटपर्यंतच केलेले असतात. म्हणजे लेट्स से GPT-4 हा LLM आहे, तो फक्त 2024 पर्यंतच ट्रेन केला आहे. त्यामुळे त्या LLMला मी विचारलं की लेट्स से आज पॅरिसमध्ये काय वेदर आहे, पॅरिसचं वेदर, तर त्या LLMला नाही सांगता येणार, कारण तो LLM म्हणाला रे हे तर मी ट्रेनच नाही केलं आहे, मला लाईव्ह इन्फॉर्मेशन नाही फाइंड आउट करतायत. दुसरं प्रॉब्लेम म्हणजे LLM हॅल्युसिनेट करतात. हॅल्युसिनेशन्स म्हणजे काय की LLMला कायम सांगितलेलं आहे की तुला जे विचारलं जाईल त्याचं उत्तर द्यायचंच आहे. त्याच्यामुळे कधी LLM तुम्हाला ग्रॅमॅटिकली किंवा लॉजिकली करेक्ट सेंटेन्सेस देतो, पण फॅक्च्युअली ते पूर्णपणे चुकीचं असतं. कारण तुम्ही असा विचार करा की मी जर तुम्हाला म्हणलं की वाघ बोलतो, तर तुम्ही म्हणाल नाही बोलत. तसंच LLM म्हणेल, ह्या 2 वाक्यांवरून फक्त LLM म्हणेल की अरे वाघ नाही बोलत. सो मी म्हणणार की हां, वाघ कधीच बोलत नाही, तुम्ही सांगितलेलं चुकीचं आहे. पण मी आता थोडा अजून त्याच्यात कॉन्टेक्स्ट म्हणजे थोडी बॅकग्राऊंड, त्याच्यात संदर्भ ॲड केला की मी जंगल बुक वाचतोय आणि मला वाटतं की वाघ बोलतो. तर आता जेव्हा LLMला हा कॉन्टेक्स्ट मिळतो आणि मग तुमचं वाक्य मिळतं, तेव्हा LLM म्हणतो हो वाघ बोलतो, कारण जंगल बुकमध्ये बोलणारा वाघ आहे आपल्याकडे, बघिरा आहे जो बोलतो, सो यू आर राईट. तर थोडक्यात म्हणजे एकाच इनपुटला त्यांनी एकदा बरोबर उत्तर दिलं, एकदा चुकीचं उत्तर दिलं. फरक जो होता तो फक्त होता कॉन्टेक्स्टचा. तुम्ही जास्त जेवढी त्याला माहिती द्याल तितकं तो चांगलं तुम्हाला उत्तर देऊ शकेल. त्यामुळे खूप वेळा LLM तुमचा हॅल्युसिनेट करतो, म्हणजे तुम्हाला उत्तर देतो पण ते दादांत चुकीचं असतं. म्हणजे तो म्हणेल की पृथ्वी
ही मिल्की वेत नसून अँड्रोमेडा गॅलेक्सी हे तो कॉन्फिडेंटली सांगेल, कारण त्याला ब्रेन ॲज सच नाही आहे, तो वर्ड्स प्रिडिक्ट करतोय. त्यामुळे प्रोबॅबिलिटीनुसार जर ते वाक्य आलं तर तो ते सांगेल, राईट. तर हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, त्याला लाईव्ह माहिती कळत नाही आणि तुम्हाला ते बायस्ड असते खूप. सो मी तुम्हाला जसं म्हटलं की LLM इज ओनली गुड ॲज द डेटा इट्स ट्रेन्ड ऑन, राईट. मला पुणे मुंबईपेक्षा जास्त आवडतं, राईट. तर मी डेटा जेव्हा सिटीजबद्दलचा डेटावर ट्रेन करत असेल माझ्या LLMला, तेव्हा मी पुण्याबद्दल खूप माहिती गाईन, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेन, कमी वाईट गोष्टी सांगेन. पण मुंबईबद्दल मी फोकस करेन की कसं पुण्याच्या कंपॅरिझनमध्ये मुंबईचा डेटा हा कमी दाखवण्यात येईल. म्हणजे पुण्यात जास्त हिरवळ आहे तर मुंबईत कमी आहे, किंवा पुण्यात अजूनही पोल्युशन लेवल्स मुंबईपेक्षा कमी आहे. तर माझा जर डेटा बायस्ड असेल टुवर्ड पुणे, तर माझा LLM जे प्रोबॅबिलिटीज काढेल इव्हेंच्युअली क्वेश्चन विचारल्यावर, त्या बायस डेटावरच काढेल. त्यामुळे बायस हा एक प्रॉब्लेम आहे. आणि अजून एक मेन प्रॉब्लेम असतो की तुम्हाला आता हा LLM आहे, त्या मोठ्या मोठ्या कंपनीज बनवतात, राईट. तर तुमचा जर कॉन्फिडेन्शियल डेटा असेल, कॉन्फिडेन्शियल डेटा किंवा कंपनी डेटा असेल जो युजली पब्लिक नाही करत, तर त्याच्यावर तुम्ही ट्रेन नाही करू शकत GPTची LLM. कारण मग GPTला किंवा ओपन एआयला तुमचे सगळे सिक्रेट्स कळून जातील की काय यांच्या कंपनीचा हा प्लॅन आहे, होय स्ट्रॅटेजिक हे नवीन प्रॉडक्ट येणार आहे, किंवा फायनान्शियली इतके वाईट होते इतके चांगले होते, राईट. पण तुम्हाला चॅटबॉट तर बिल्ड करायचा आहे जो तुमचे एम्प्लॉईजला सांगेल की बाबा 401k किंवा तुमचं किती सुट्ट्या उरल्या आहेत, किंवा तुमचं रिटायरमेंट सेव्हिंग्स किती झाले, किंवा या महिन्याला किती पगार आला. तर हे सगळं जे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे हे तुम्ही नाही ट्रेन करू शकत LLMला, राईट. तर मग आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, तर ह्याला मेन 3 टेक्निक्स आहेत. बिफोर गोईंग टू रॅग आपण त्या टेक्निक्स बघू, राईट. तर पहिली टेक्निक आहे ती, इथे हे खूप छान इलिस्ट्रेशन दिलंय की पहिली टेक्निक आहे की प्री ट्रेनिंग. म्हणजे प्री ट्रेनिंग ही टेक्निक नसून इट्स जस्ट अ मेजर, राईट. सो प्री ट्रेनिंग म्हणजे काय की तुम्ही जेव्हा आधी जो मी तुम्हाला डेटा म्हणलो त्या डेटाच चांगला बनवायचा, की किंवा नवीन मॉडेल बनवायचं. GPT-4 वापरण्यापेक्षा मी तुम्हाला वाटलं की या GPT-4चा डेटा मला नाही आवडत आहे, मग तुम्ही म्हणणार ठीक आहे, मी काय करतो ना, मी माझं स्वतःचं मॉडेल बनवतो ज्याच्यासाठी मी माझा स्वतःचा डेटा बनवतो आणि हा डेटा मी खूप सुंदर बनवतो. तर सुंदर ॲज इन लेस बायस्ड बनवतो, खूप नॉर्मल बनवतो, जेणेकरून माझी LLM ही फेअर असेल, ती बायस्ड उत्तर देणार नाही. पण हे खूप महाग असतं, राईट. कारण कुठली LLM ट्रेन करण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात, रिसोर्सेस लागतात. पहिले महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डेटा लागतो, राईट. एवढा डेटा मिळवणार कुठून तुम्ही. दुसरं म्हणजे फाईन ट्युनिंग. तर हा एक फिजिबल ऑप्शन आहे. फाईन ट्युनिंग म्हणजे काय करायचं की GPT-4 सारखं काहीतरी घ्यायचं, किंवा इन दिस केस लामा वगैरे सारखे जे ओपन सोर्स आहेत ते घ्यायचे. तर या लामाला मेटानी ऑलरेडी खूप साऱ्या डेटावर ट्रेन केलेलं आहे. पण तुम्ही काय करता, तो घेता ऑलरेडी मेड मॉडेल घेता, त्यालाच ते लोक फाउंडेशनल मॉडेल म्हणतात. ते फाउंडेशनल मॉडेल घेता, तुमचा डेटा तुम्ही परत बनवता आणि त्या फाउंडेशनल मॉडेलला तुम्ही त्या डेटानी फाईन ट्यून करता. म्हणजे काय, तुम्ही त्या मॉडेलला फोर्स करता की तुझ्याकडे जो डेटा आहे तो ठीक आहे, पण मी तुला आत्ता जो डेटा देतोय त्यांनी तू स्वतःचे प्रेफरन्सेस तसे मॉडिफाय करत जा, राईट. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी उदाहरण देतो, तर एखादा मुंबईचा माणूस जर पुण्यात आला तर मी, आणि इथे आपण अज्युम करू एखादा माणूस हा मॉडेल आहे, तर त्या मुंबईच्या माणसाला आत्ताच्या ट्रेनिंगप्रमाणे त्याला वाटतं की अरे मुंबई खूपच भारी आहे पुण्यापेक्षा, राईट. पण पुण्यात आल्यावर त्याला असे मित्र भेटतात जे त्याला पदोपदी फाईन ट्यून करत असतात, राईट. रोज त्याला सांगतात की अरे कसं आहे ना, हे आस्पेक्ट ए पुण्याचा आस्पेक्ट ए मुंबईपेक्षा चांगला आहे, आस्पेक्ट बी पुण्याचा आस्पेक्ट बी मुंबईपेक्षा चांगला आहे. तर ते त्याला हळूहळू फाईन ट्यून करायला लागतात. म्हणजे त्याचा ओरिजिनल डेटा आहेच, पण लेटेस्ट डेटाप्रमाणे त्या पर्टिक्युलर माणसाचे प्रेफरन्सेस बदलायला लागतात. थोडक्यात म्हणजे LLMचे नेक्स्ट वर्ड प्रेडिक्शन बदलायला लागतात. सो दिस वे तुम्ही LLMला फोर्स करू शकता की आता त्याला तुमचा पण डेटा माहिती आहे, राईट. पण स्टील इश्यूज ते राहतातच की त्याला लेटेस्ट डेटा माहीत नाही आहे, तो अजूनही चुकीची उत्तरं देऊ शकतो, करेक्ट.
अगेन तुमचा डेटा चांगला पाहिजे, बायस नको त्याच्यामध्ये. हा एक वे झाला. तिसरा वे आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे आहे डेटा आहे तो तुम्ही बेसिक मॉडेल चेंज नाही करत, तुम्ही इतका डिटेल्ड प्रश्न त्याला विचारता किंवा इतका डिस्क्रिप्टिव्ह रिक्वायरमेंट देता जे मी तुम्हाला आधी सांगितलं की कॉन्टेक्स्ट, त्याला खूप जास्त कॉन्टेक्स्ट प्रोव्हाइड करता जेणेकरून तुमचं मॉडेल ॲक्युरेट उत्तर देतं. राईट, ॲक्युरेट उत्तर देतं. अगेन ह्याचा एक हा सर्वात इझी वे आहे. म्हणजे दिस इज द इझिएस्ट वे टू फाईन ट्यून. म्हणजे आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सॉर्ट ऑफ तुमचं मॉडेल फाईन ट्यून करण्यासारखंच आहे. ओरिजिनल फाईन ट्युनिंगमध्ये तुम्ही काय करता तर जे मी तुम्हाला सांगितलं, डेटा घेता, ते मॉडेल करता आणि मग इव्हेंच्युअली प्रेफरन्सेस बदलायला लावता LLMचे. पण त्याच्यामध्ये आधी आपण बघितलं की खूप पैसे जातात. राईट, इथे तुम्ही बघितलं असेल तर मॉडेलला खूप ॲडॅप्ट व्हायला लागतं आणि जितकं ॲडॅप्ट व्हायला लागतं तितके त्याला रिसोर्सेस जास्त लागतात. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये इतका सुंदर, इझी, डायरेक्ट आणि विथ लाईक एज कंडिशन्स, रिस्ट्रिक्शन्स, इन्स्ट्रक्शन्स हे सगळं देता की LLMला बरोबर माहिती आहे की तुम्हाला कुठला डेटा पाहिजे आणि तो ॲक्युरेटली काढतो. राईट, पण ह्याच्यात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये प्रॉब्लेम तोच आहे की मॉडेलमधला डेटा बदलत नाही आहे तुमच्या. राईट, मॉडेलमधला डेटा तोच राहतोय. सो उद्या परत मी GPT-4ला विचारलं की माझ्या कंपनीच्या एम्प्लॉईजच्या किती सुट्ट्या उरल्यात, तर GPT आयदर काहीतरी चुकीचं सांगेल, कारण इट्स नेव्हर लाईक LLMs आर ट्रेंड नॉट टू से नो. तुम्हाला एक्झॅक्टली सांगायला लागतं त्यांना की नो म्हणा नसेल माहिती तर, पण तो हे उत्तर नाही देऊ शकणार तुम्हाला, तुम्ही कितीही चांगला प्रॉम्प्ट लिहिलात तरी. राईट, तर तेव्हा एंट्री होते तुमच्या रॅगची. रॅग म्हणजे रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. तर आता इव्हन बिफोर रॅगला आपण जाऊ, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक एम्बेडिंग नावाची कॉन्सेप्ट सांगायची. राईट, सो एम्बेडिंग म्हणजे काय की 2 प्रकारचे सर्चेस असतात. राईट, एक असतो तो कीवर्ड सर्च. राईट, कीवर्ड सर्च म्हणजे काय, तुमच्याकडे गाडीचं मॅन्युअल आहे, त्या गाडीच्या मॅन्युअलमध्ये तुम्ही म्हणलात की फाइंड मी हिटेड सीट्स, हाऊ टू गेट हिटेड सीट्स, तर तो मॅन्युअल सर्च करेल, हिटेड सीट्स हे वर्ड मॅच करेल आणि सांगेल की बाबा हे असं ABC ह्या वेनी ॲडजस्ट करा. पण तुम्ही त्याला म्हणलात की आय वॉन्ट सीट्स वॉर्म्ड हे सांगितलं, तर आता त्याच्या कीवर्ड मॅचिंगनुसार हिटेड ह्या वर्डवर तो शोधतोय, पण वॉर्म्ड त्याला काही माहीत नाही. त्यामुळे तो म्हणेल की मला नाही माहिती तुम्ही काय बोलताय इन दिस केस. तर दिस इज हाऊ तुमचे रेग्युलर डेटाबेस वर्क करतात, ज्याच्यात तुम्ही व्हेअर कंडिशन वापरता आणि मग पुढे क्लॉज टाकता की मला काय कम्पेअर करायचंय. पण LLMs असतात ते कॉन्टेक्स्च्युअल सर्चिंग करतात. राईट, कॉन्टेक्स्च्युअल म्हणजे काय, ते ओव्हर आर्चिंग आयडिया बघतात. सो हेच एक्झाम्पल आधीचं मी घेतलं, तर त्याला जर कारचं मॅन्युअल असेल आणि आपण कॉन्टेक्स्च्युअली सर्च करू तर त्याला कळेल की हिटेड सीट्सला पण ABC उत्तर देईल, सीट वॉर्म्सला पण तो ABC उत्तर देईल. किंवा त्याला मी असं विचारलं की इट्स चिली आउटसाइड मी काय करू, तर तो म्हणेल मग हिटेड सीट्स लावा. राईट, त्याला पण तो हे ABC उत्तर देईल. सो तो कॉन्टेक्स्च्युअल सर्चिंग करतोय LLMमध्ये तुमच्या. करेक्ट, तर हे खूप महत्त्वाचं आहे. दिस इज द रिझन की LLMला कळतं की तुम्ही इंटेंट काय आहे तुमचं, तुम्ही काय विचारताय त्याला. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला म्हणता की अर्णब गोस्वामी सारख्या न्यूज मला सांग, तर इथे तो कीवर्ड मॅच करत नाही, पण त्याला एक साधारण ढोबळ आयडिया येते की अच्छा अर्णब गोस्वामीची पॅटर्न असा आहे का बोलण्याचा, मग मी तसं वापरून ह्याला उत्तर देतो. सो कॉन्टेक्स्च्युअली त्याला कळतं. आणि हे कॉन्टेक्स्च्युअली कसं कळतं तर त्याला वेगळ्या टेक्निक्स आहेत, पण आपण त्याला एक ओव्हरआर्चिंग नाव देऊ, इज एम्बेडिंग्स. तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर्सना वर्ड्स कळत नाहीत, त्यांना इंग्लिश कळत नाही, पण त्यांना नंबर्स कळतात. राईट, सो इन दॅट केस कॉम्प्युटर काय करतो, वेगवेगळे मॉडेल असतात, वेगवेगळे लॉजिक्स असतात. राईट, तर त्याच्याप्रमाणे कम्प्युटर एक एन डायमेन्शनल स्पेस बनवतो. राईट, सो थोडक्यात मग इंग्लिशमध्ये जेवढे कुठले वर्ड्स आहेत दोज विल बी रिप्रेझेंटेड बाय सम कोऑर्डिनेट्स. जसे तुमच्याकडे XYZ कोऑर्डिनेट्स असतात
जॉमेट्रिक तसं लेट्स से ABCDE तर इन दिस केस 1 2 3 4 5 डायमेन्शनल आहे माझी एम्बेडिंग स्पेस. तर आपण एक्झाम्पल घेऊ की आपण कोरिलेशन हा वर्ड घेऊ. तर आता ह्या डायमेन्शनल स्पेसमध्ये कोरिलेशन आणि ग्रेडियंट हा शब्द जवळजवळ आहेत, राईट. तर थोडक्यात म्हणजे जर मी कोरिलेशनचं मॅथ्स पाहिलं तर ते ABCDE येईल, आणि तेच जर मॅथ मी ग्रेडियंटचं पाहिलं तर ते येईल CDEFG, करेक्ट. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर A आणि C मधलं डिफरन्स हा कमी आहे, राईट, किंवा B आणि D मधला डिफरन्स हा कमी आहे. त्याच्या उलट जर मी हा आउटलायर शब्द घेतला तर या आउटलायरचे कोऑर्डिनेट्स येतील MNOPQ असे कोऑर्डिनेट्स येतील त्याचे. आता M हा A पासून जास्त अंतरावर आहे दॅन C, करेक्ट. सो इन दॅट केस तुम्हाला कळेल की अच्छा म्हणजे कोरिलेशन आणि ग्रेडियंट हे जवळजवळ आहेत, पण कोरिलेशन आणि आउटलायर हे लांब लांब आहेत. ह्याच्याने मग तुम्हाला कळेल की अच्छा म्हणजे जर कोरिलेशन बद्दल माणूस मला विचारतोय तर त्या उत्तरामध्ये मे बी एका पॉइंटला जाऊन ग्रेडियंट पण येऊ शकतं, कारण त्या कॉन्सेप्च्युअली जवळजवळ आहेत त्या दोन गोष्टी, राईट. तर हे आय थिंक मशीन लर्निंगचं एम्बेडिंग आहेत. पण आणि ह्याच्यात अजून एक तुम्हाला जाण्याची गोष्ट आहे की एम्बेडिंग मॉडेल हे बदलू शकतात डिपेंडिंग अपॉन डोमेन, राईट. जर आता मी मेडिकल फील्ड घेतलं तर मेडिकल फील्डमध्ये लेग आणि बॉल, राईट, ह्याच्यामध्ये काही रिलेशन नाही आहे, राईट. फार तर फार काय असतो पाय आणि माझा बॉल अँड सॉकेट जॉईंट, राईट. पण तेच जर मी क्रिकेट हा डोमेन घेतला तर लेग आणि बॉल ह्याच्यामध्ये खूपच रिलेशन आहे, कारण लेग साईड असते आणि तुम्ही लेग कटर टाकता, लेग स्पिन टाकता. सो डिपेंडिंग अपॉन तुमचं डोमेन काय आहे तुमची एम्बेडिंग्स बदलतात, डोमेन स्पेसिफिक एम्बेडिंग्स. तर तुम्हाला हे पण बघायला लागतं की तुमची एम्बेडिंग जी तुम्ही वापरणार आहात पुढे जाऊन ती आर दे सर्व्हिंग युअर डोमेन, राईट. नाहीतर तुमचे रिझल्ट्स चुकायला लागतील, राईट. कारण कॉन्सेप्च्युअली जर एम्बेडिंगच चुकलं तर तुमचं LLM 2 कॉन्सेप्ट एकत्र आणूच शकणार नाही, त्याला कळणारच नाही की अशा ओव्हरआर्चिंगली ह्यांचा साधारण एकच मिनिंग आहे किंवा एकाच गोष्टीच्या आन्सरमध्ये ह्या 2 गोष्टी येऊ शकतात, राईट. तर इथे त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलं आहे की कप ऑफ मिल्क आणि पिंच ऑफ सॉल्ट, राईट. हे दोन्ही आता इथे डोमेन असू शकतं कुकिंग, राईट. पण कुकिंग डोमेन असलं तरी ह्यांच्या दोघांमधला डिस्टन्स हा जास्त आहे, राईट. कप ऑफ मिल्क आणि पिंच ऑफ सॉल्ट हे 2 वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये म्हणजे कम्प्लिटली वेगळ्या रेसिपीज असू शकतात. कप ऑफ मिल्क म्हणजे हे केक आहे आणि पिंच ऑफ सॉल्ट म्हणजे हे मसाला ऑमलेट आहे, लेट्स से, राईट. तर मसाला ऑमलेट आणि केक हे कॉन्सेप्च्युअली खूप दूर आहेत, राईट. सो तुम्ही बघू शकता इथे 0.23 आणि 4.56 तर यांच्यामध्ये डिस्टन्स खूप आहे. हे जर तुम्ही पॉईंट प्लॉट केलं तर एक पॉईंट इथे असेल आणि एक पॉईंट कुठेतरी इथे असेल ऑन अ कुकिंग डोमेन. तर दिस इज कॉल्ड ॲज एम्बेडिंग. आता आपण रॅगकडे येऊयात, राईट. तर रॅग म्हणजे रॅग इज रिट्रिव्हल ऑगमेंटेड जनरेशन. मी हे रिपीट करतोय कारण आता आपण आलोय त्या स्टेपला. तर ह्याच्यात पहिलं रिट्रिव्हल म्हणजे काय की पूर्वी कसं व्हायचं, ओके, पुढे जायच्या आधी LLM असतो ना, LLM तो उत्तर कसं देतो, इट इज लुकिंग फॉर, हे जर LLM कडे आत्ता प्रॉम्प्ट त्याच्या इंटरनल प्रॉम्प्ट आहे तर LLM इज लुकिंग फॉर अ कॉन्टेक्स्ट, जे मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही प्रॉम्प्टनी देऊ शकता, राईट. कॉन्टेक्स्ट इज इन्फॉर्मेशन दॅट LLM मेमरीसारखं येते की त्याला माहिती आहे की ही इन्फॉर्मेशन आहे व्हॅलिड. आणि या कॉन्टेक्स्टमधनं त्याच्यानंतर असतो युजर क्वेश्चन. सो जेव्हा तुम्ही एंटर करता ChatGPTमध्ये तर तुमचा क्वेश्चन इकडे येऊन लागतो, राईट. आता LLM काय करतं की ते क्वेश्चन बघतं आणि म्हणतं अरे माझ्या कॉन्टेक्स्टमध्ये या क्वेश्चनचं उत्तर आहे का, किंवा कॉन्टेक्स्च्युअली बेस्ड तुम्हाला आता सांगितलं ना मी की कॉन्टेक्स्च्युअली माझ्या क्वेश्चन जो विचारला युजरनी त्याचं उत्तर माझ्या कॉन्टेक्स्टमधल्या कॉन्टेंटमध्ये आहे का. जर ते असेल तर LLM ते आउटपुट देतो, राईट. आणि जेव्हा आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग करतो तेव्हा आपण इसेन्शियली हेच करतोय की आपण खूप चांगला कॉन्टेक्स्ट देतोय त्या
LLM ला, खूप चांगले इन्स्ट्रक्शन्स देतोय त्या LLM ला, राईट. तर आता रॅगमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण हाच कॉन्टेक्स्ट आहे ना तो डायनॅमिकली पॉप्युलेट करणार आहोत बिफोर LLM उत्तर देऊ शकेल युजरला, राईट. आणि रॅगचा मेन यूज काय आहे की एकतर स्वस्त पडतं, कारण यू डोंट नीड टू ट्रेन युअर मॉडेल. तुम्हाला तुमचा कॉन्फिडेन्शियल डेटा असेल तर तो लोकल LLMs वापरून, म्हणजे प्रायव्हेट LLMs वापरून तुम्हाला होस्ट करता येतो, राईट. आणि खूप टेक्निक्स आहेत पुढे, आता एजंटिक रॅग किंवा हायब्रिड रॅग्स, त्यांनी तुम्हाला, किंवा री-रँकिंग्स, त्यांनी तुम्हाला ॲक्युरसी पण मिळते डेटामध्ये. सो जे मेजर प्रॉब्लेम होता आपल्या LLMचा ऑफ हॅल्युसिनेशन म्हणजेच इनॲक्युरसीज किंवा कॉन्फिडेन्शियलिटी किंवा जास्त कॉस्ट फॉर फाईन ट्युनिंग, ते रॅगनी कमी होतं, करेक्ट. तर पहिल्यांदा रॅगमध्ये एक कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे व्हेक्टर डेटाबेस, राईट. ही खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. तुमच्या नॉर्मल डेटाबेसमध्ये कीवर्ड सर्चिंग होतं, जे मी तुम्हाला आधी सांगितलं, पण व्हेक्टर डेटाबेसेसमध्ये कॉन्टेक्स्च्युअल सर्चिंग होतं, राईट. आणि जे आपण आधी पाहिलं की वर्ड्स आर स्टोर्ड ॲज नंबर्स, तर व्हेक्टर डेटाबेस थोडक्यात ते सगळे वर्ड्स किंवा सेंटेन्सेस किंवा पॅराग्राफ्स ते स्टोअर करतोय इन फॉर्म ऑफ नंबर्स, राईट. तर रिट्रीवलच्या आधीसुद्धा एक गोष्ट होते ती म्हणजे इंडेक्सिंग. तर इंडेक्सिंग म्हणजे काय की आधी आपल्याला तो व्हेक्टर बेस भरायला तर लागेल डेटानी. हा डेटा येतो कुठून, हा तुमचा कॉन्फिडेन्शियल डेटा आहे किंवा तुमचा लेटेस्ट डेटा आहे जो LLMला माहीत नाही आहे, राईट. हे तुम्ही त्याला ऑगमेंट करताय, म्हणून ते रिट्रीवल ऑगमेंटेड जनरेशन आहे. हे रिट्रीवल ऑगमेंटेड जनरेशन. तर इंडेक्सिंगमध्ये काय होतं, तुमचा नॉलेज बेस आहे, म्हणजे तुमच्याकडे 100 PDFs आहेत, करेक्ट, तुमच्या कंपनीच्या. तुम्ही काय करता, एक पायथन कोड किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये कोड लिहिता, तो PDF तुम्ही लोड करता तुमच्या कोडमध्ये, त्याचे डॉक्युमेंट्स तयार होतात. या PDFsना तुम्ही चंक्समध्ये डिव्हाइड करता, राईट. चंक्समध्ये डिव्हाइड करता. त्याच्या व्हेरियस टेक्निक्स आहेत, त्याच्यात आपण आज जात नाही, पण थोडक्यात तुम्ही मोठा टेक्स्ट घेता, तो छोट्या छोट्या चंक्समध्ये डिव्हाइड करता. त्या छोट्या छोट्या चंक्स तुम्ही एम्बेडिंग मशीनमधनं करता. सो थोडक्यात त्या चंक्स, समजा सेंटेन्स 1, सेंटेन्स 2, सेंटेन्स 3 अशा एका चंकमध्ये, दुसऱ्यात सेंटेन्स 4, सेंटेन्स 5, सेंटेन्स 6 असेल, तर हा एम्बेडिंग मशीन हा डेटा घेईल आणि त्याला तुमचं जे काय डोमेनप्रमाणे एम्बेडिंग स्कीमा लावेल आणि ते व्हेक्टर बेसिसमध्ये लिहील त्या सगळ्या डेटा. सो व्हेक्टर डेटाबेसमध्ये पहिलं सेंटेन्स असेल ABCDE कोऑर्डिनेट्स, राईट. हे नंबर्स आहेत असं अज्युम करा. हे दुसरं असेल EFGH, करेक्ट. तर असा तुमचा व्हेक्टर डेटाबेस पॉप्युलेट होईल. मग काय होईल की एकदा तुमचा झाला व्हेक्टर डेटाबेस पॉप्युलर की युजर म्हणतो की हाऊ डू आय डू काहीतरी एक्स गोष्ट. तर ह्या क्वेरीला सुद्धा सेम एम्बेडिंग मॉडेल वापरून एका नंबर फॉर्मॅटमध्ये केलं जातं, राईट. तर इन दिस केस लेट्स से युजरचं मॉडेल झालं, ते झालं BCDEF या कोऑर्डिनेट्सनी झालं. मग हे मॉडेल घेतलं जातं आणि व्हेक्टर डेटाबेसमध्ये जी कुठली मॉडेल्स होती किंवा हे व्हेक्टर रिप्रेझेंटेशन घेतलं जातं युजर क्वेरीचं. देन वी गो टू द व्हेक्टर डेटाबेस ज्याच्यात ऑलरेडी आपल्या डॉक्युमेंट्सची व्हेक्टर रिप्रेझेंटेशन्स आहेत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की कॉन्टेक्स्च्युअली जवळ असलेले व्हेक्टर रिप्रेझेंटेशन्स चूज होतात, त्याच्याप्रमाणे रेलेव्हंट डॉक्युमेंट्स, रेलेव्हंट स्निपेट्स चूज होतं, म्हणजे रेलेव्हंट टेक्स्ट चूज होतं, राईट. सो जर तुम्ही क्वेश्चन विचारला की टेल मी अबाउट स्पायडरमॅन इन अव्हेंजर्स, तर एम्बेडिंग मॉडेलमध्ये तुम्ही इथे काय लोड केलेलं असेल, तर तुम्ही आजपर्यंत मार्वेलच्या सगळ्या मूव्हीजचे स्क्रिप्ट्स लोड केलेले असतील. पण जेव्हा तुम्ही विचारता स्पेसिफिक टेल मी अबाउट स्पायडरमॅन, तो स्पायडरमॅन हे व्हेक्टर कन्व्हर्ट करतो आणि मार्व्हेलचे सगळे स्क्रिप्ट त्याच्याकडे ऑलरेडी व्हेक्टराइज्ड आहेत या डेटाबेसमध्ये. तर तो त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी फाइंड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर त्याला एक टेक्स्ट मिळतो आणि त्या टेक्स्टमध्ये तो म्हणतो अच्छा माझ्याकडे अव्हेंजर्सचे 3 मूव्हीज आहेत, तर स्पायडरमॅनचे 3+3 लेटेस्ट 2 एवढा सगळा टेक्स्ट मला स्पायडरमॅनचा मिळाला आहे,
राईट. मग आपण काय करतो की हा टेक्स्ट घेतो आणि हा टेक्स्ट आपण कॉन्टेक्स्टमध्ये टाकतो LLMच्या. अलॉंग विथ दिस कॉन्टेक्स्ट युजरचा क्वेश्चन तर आहेच, तो क्वेश्चन इथे पुढे अपेंड करतो की टेल मी समथिंग अबाउट स्पायडरमॅन. राईट. हे म्हणजे असं झालं की रामायण सांगून विचारायचं रामाची सीता कोण. तसंच झालं की आपण अख्खी स्पायडरमॅनबद्दलची माहिती द्यायची आणि मग विचारायचं टेल मी अबाउट हू इज स्पायडरमॅन. हे झाल्यावर मग तो म्हणतो ओके स्पायडरमॅन हा याला रेडिओ ॲक्टिव्ह स्पायडर चावला होता. मग तो नंतर अव्हेंजर्समध्ये गेला काय फलाना ढिमकाना जे काय असेल ते तो उत्तर देतो. राईट. सो इथे तुम्हाला कळलं का की LLM हे स्वतःहून काहीच उत्तर देत नाही आहे. LLM हे डेटाबेसमधनं रिट्रीव्ह करतंय सिमिलर टेक्स्ट किंवा सिमिलर इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन युजरनी काय क्वेरी केली आहे आणि इन्फॉर्मेशन त्याच्यात आपण इंडेक्सिंगमध्ये स्टोअर करतो. राईट. सो LLM इकडे फक्त नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचं काम करते. LLM स्वतःचा डेटा फारसा वापरत नाही आहे, काहीच ते फक्त सेंटेन्स बनवणं इतपतच वापरत आहे, पण ते काय नॉलेज देत नाही आहे तुम्हाला. इथे नॉलेज सगळं बाहेरून येत आहे. राईट. तर हे झालं रॅग. आणि आपण ऑलरेडी पाहिलं इंडेक्सिंग कसं होतं आणि रिट्रीव्हलचा पण आपण आत्ताच सेक्शन बघितला. तर रॅगचे ॲडव्हान्टेजेस काय, तर जसं आपण आधी बघितलं की तुम्ही एम्बेडिंग्स वापरू शकता. एम्बेडिंग्स वापरून तुम्ही तुमच्या डोमेन रिलेटेड डेटा घेऊ शकता. हॅल्युसिनेशन्स कमी होतात कारण तुमच्याकडे अप टू डेट डेटा असतो, तुमच्याकडे तुमचा प्रायव्हेट डेटा पण असतो. त्यामुळे जर फॉर इन्स्टन्स माझ्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे अल्ट्रा हाय डेन्सिटी राउटर, तर ते काय माहिती नाही आहे. तर ChatGPTला मी विचारलं UHD म्हणजे काय, तर तो काहीतरी वेगळंच सांगतो. कारण त्याला माझ्या कंपनीचा एवढा डेटा माहीत नाही का त्याच्यावर तो ट्रेन केलेला नाही आहे. पण जर मी रॅग वापरलं तर त्याला कळेल की UHD म्हणजे माझ्या डेटाबेसप्रमाणे सिमिलॅरिटी मिळाली आहे मला की इट्स अल्ट्रा हाय डेन्सिटी राउटर्स, तर मग ते तो उत्तर देईल. ॲक्युरेसी आपण पाहिलंच का हॅल्युसिनेशन कमी झाले की आपोआप ॲक्युरेसी वाढतेच. क्वेश्चन आन्सर सॉर्ट ऑफ चॅटबॉटसाठी खूप चांगलं आहे. स्केलेबिलिटी नॉलेज. स्केलेबिलिटी का, तर तुम्ही मल्टिपल डेटाबेसेस ठेवू शकता किंवा मल्टिपल एम्बेडिंग्स वापरून मल्टिपल वेक्टर डेटाबेसेसमध्ये तुमचा कस्टम डेटा स्टोअर करू शकता. राईट. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की 2 वर्ड्सचा मिनिंग फॉर अ पर्टिक्युलर डोमेन हा कम्प्लिटली डिफरंट असू शकतो. राईट. तर तसं तुम्ही वेगळे डेटाबेसेस बनवू शकता आणि यू कॅन प्लग ऑल ऑफ देम इन टू युअर LLMs. तर ते ॲडव्हान्टेजेस आहेत. डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे की अगेन खूप डिपेंड होतं की तुम्ही इंडेक्सिंग कसं करताय. राईट. इंडेक्सिंग इज अ मेजर बॉटलनेक किंवा मेजर मेक ऑर ब्रेक आस्पेक्ट ऑफ रॅग. तुम्ही जर ते सेंटेन्सेस नीट कॉन्टेक्च्युअली जर तुम्ही स्प्लिट केलं तुमचं डॉक्युमेंट, राईट. म्हणजे आपण बघतो की आता गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, तर मी प्रत्येक अध्यायानंतर स्प्लिट करत गेलो पूर्ण गीता, तर दॅट इज बेटर. कारण प्रत्येक अध्यायाचा नॉलेज हे त्या अध्यायाच्या कॉन्टेक्स्टमध्ये बरोबर बसतं. पण आता मी असं ठरवलं की नाही आम्हाला अध्यायमधूनच तोडायचेत. राईट. तर दॅट इज वन मोर टेक्निक की तुम्ही मग मधून तोडलं तर स्टील हाऊ यू मेंटेन की बाबा पहिल्या अध्यायाच्या हाफ 1 आणि हाफ 2 मध्ये रिलेशन आहे. मग त्याच्यात हे असतं ओव्हरलॅप ऑफ 2 चंक्स असतं, जेणेकरून LLMला सोपं जातं फिगर आउट करणं की एक चंक दुसऱ्या चंकशी कशी रिलेटेड आहे. राईट. तर थोडक्यात इंडेक्सिंगमध्ये तुम्ही जास्त एफर्ट्स करायला लागतात, एन्श्युअर करायला की तुमचे रिझल्ट्स कायम ॲक्युरेट असतील. राईट. तर आणि जसं सेकंड म्हणजे कॉम्प्लेक्सिटी वाढत जाईल, जसं तुमचे डेटाबेसेस किंवा टाईप्स ऑफ डोमेन्स जे तुम्हाला उत्तर द्यायचे ते बदलत जाईल, तर तसं तुमचं कॉम्प्लेक्सिटी वाढत जाईल. लेटन्सी अँड परफॉर्मन्स. आता विचार करा की प्रत्येक क्वेश्चनला ती मी तुम्हाला जी सगळी प्रोसेस सांगितली वरती की तो बघणार डेटाबेसमध्ये जाऊन सिमिलर काय होणार त्याच्यावर LLM ऑब्झर्व करणार, त्यांनी काही ना काहीतरी टाईम ॲड होणारच. राईट. आणि कधी कधी कसं होतं डिपेंडिंग अपॉन तुमचा डेटा किती मोठा आहे त्याच्यानुसार किंवा स्केलेबिलिटीचा अगेन इश्यू की इफ यू हॅव मोर डेटा तर बघायला वेळ लागणार नाही की सिमिलर कुठले कुठले लाईन्स आहेत किंवा सिमिलर कुठलं टेक्स्ट आहे अक्रॉस द होल डेटा. तर ते आहे. बायस जे मी तुम्हाला म्हणलं अगेन, जर तुमचे डॉक्युमेंट्सच बायस्ड असतील तर तुम्हाला LLM सुद्धा बायसच उत्तर देणार त्याच्यातनं इन्फॉर्मेशन काढून. मेंटेनन्स अँड कॉस्ट. आता हे बाकीचे आहेत पण दोज आर लाईक स्मॉलर थिंग्स. राईट. आय वुड से की म्हणजे फाईन ट्युनिंग कॉम्प्लेक्सिटी आहे, बट आय वुड से
जर ठोकताळे सांगायचं झालं की डिसएडव्हान्टेजेस काय तर जे मी आत्ता तुम्हाला सांगतोय दॅट वुड बी मोर सिग्निफिकंट, राईट. सिक्युरिटी पण एक आस्पेक्ट आहे, म्हणजे तुमचा सगळा डेटा तुमच्या डेटाबेसमध्ये आहे, राईट. आणि तुमची LLM तो डेटा वापरते, तुम्हाला बरोबर गार्डरेल्स लावायला लागतील की, कारण GPT फॉर इन्स्टन्स सगळं तुम्ही जो वापरता डेटा ते स्वतः यूज करतं आहे ॲट द बॅक एंड टू ट्रेन इट सेल्फ ऑन इट अगेन. तर जर तुम्ही कुठलं पब्लिक LLM वापरत असाल, क्लोज सोर्स LLM, तर तुम्हाला सगळं आधी डिसेबल करायला लागेल, जेणेकरून तुम्ही LLMच्या फंक्शनॅलिटी तर वापराल पण तुमचा डेटा जो LLMकडे येईल तो सो OpenAI वोंट यूज इट टू ट्रेन देअर मॉडेल अगेन, राईट. नाहीतर तुमचा डेटा सगळ्यांनाच कळेल, राईट. जर माझ्या कंपनीच्या लोकांच्या सॅलरीज GPTला कळल्या तर उद्या तिसऱ्या कंपनीचा माणूस विचारू शकतो की मायक्रोसॉफ्टच्या ABC एम्प्लॉयची सॅलरी किती आहे. मग तो म्हणाला मॅम, तो OpenAI म्हणेल हो माझ्याकडे ट्रेंड आहे डेटा, माझ्याकडे होता हा डेटा आधी आणि युजरने काय सिलेक्ट नव्हतं केलं की नका ट्रेन करू. सो हे घ्या उत्तर, राईट. तर अजून एक डिसएडव्हान्टेज म्हणजे हॅल्युसिनेशन पूर्ण जात नाही, राईट. हॅल्युसिनेशन स्टील राहतं, कारण होल गेम इज टू रिड्यूस हॅल्युसिनेशन्स अँड नॉट एलिमिनेट हॅल्युसिनेशन. तर वेगवेगळे चंकिंग मेथड्स किंवा एजंटिक रॅग, हायब्रिड रॅग, करेक्टिव्ह रॅग अशा वेगवेगळ्या त्याच्यात व्हेरिएशन्स आहेत, ते वापरून तुम्ही एन्श्युअर करू शकता की LLM भरकडणार नाही. LLM जास्तीत जास्त ॲक्युरेट टू द पॉईंट उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. आणि ॲज ऑलवेज विथ LLM यू हॅव टू ट्रस्ट देम बट ऑलवेज व्हेरीफाय द आन्सर, राईट. तर आपण बघूच आता वेगळ्या टाईपचे रॅग्स इन द नेक्स्ट लेक्चर्स, पण आत्ता एवढं लक्षात ठेवा, राईट. आणि हे आउटपुट फॉर्मॅट चॅलेंजेस एवढं सिग्निफिकंट नाही आहे. तर या ओव्हरऑल हे रॅग आहे. तर एक क्विक जर मला रिकॅप द्यायचा झाला तर सांगतो, LLMs असतात ते एका डेटपर्यंत ट्रेंड असतात, त्यांना तुमच्या कंपनीचा किंवा कुठलाही कॉन्फिडेन्शियल डेटा माहीत नसतो. LLMs आर जस्ट टेक्स्ट इन अँड टेक्स्ट आउट, राईट. तर तुमच्या LLMला तुमचा कॉन्फिडेन्शियल डेटा किंवा तुमचा कंपनीचा डेटा कसा माहिती करून द्यायचा, तर त्याच्या ट्रेनिंगमध्ये तो इन्क्लूड करता येईल किंवा फाईन ट्यून करता येईल. म्हणजे ट्रेन करून आलेल्या मॉडेलला तुम्हाला नंतर जाऊन त्याला फाईन ट्यून करता येतं, म्हणजे नंतर जाऊन त्याच्या लेटेस्ट मेमरीमध्ये तुमचा डेटा द्यायचा. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे चांगला कॉन्टेक्स्ट द्यायचा, त्याला चांगले इन्स्ट्रक्शन्स द्यायचे, बरोबर पिन पॉईंट प्रश्न विचारायचे क्लिअर लँग्वेजमध्ये. आणि नंतर मग रॅग. तर रॅग कशावर बेस्ड आहे, तर तो बेस्ड आहे एका कॉन्सेप्टवर जो आहे व्हेक्टर डेटाबेस. तर व्हेक्टर डेटाबेस काय करतो, तर वेगवेगळी एम्बेडिंग मॉडेल्स वापरतो आणि सिमॅन्टिकली म्हणजे कंटेक्स्च्युअल किंवा त्याला सिमॅन्टिक सर्चिंग म्हणतात. सिमॅन्टिक सर्चिंगनी तो कॉन्टेक्स्ट ओव्हरआर्चिंग आयडिया काय आहे हे जाणून घेतो आणि त्याच्याप्रमाणे तुमच्या डेटाला इट कन्व्हर्ट्स इन टू अ कोऑर्डिनेट स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन. हे नंबर्स असतात. आता इथे मी ABCD घेतलं आहे फॉर इझी अंडरस्टँडिंग, पण नंबर्समध्ये कन्व्हर्ट करतो. पहिली स्टेप असते रॅगमध्ये, ती असते ती इंडेक्सिंग. इंडेक्सिंगमध्ये काय होतं, तुमचा डेटा घेतला जातो, तो चंक्समध्ये डेव्हलप केला जातो. तो चंक्समध्ये एम्बेडिंग मॉडेलमधून प्रत्येक जो तुमचा टेक्स्ट आहे तुमच्या डेटामधला इट्स कन्व्हर्टेड इन टू अ व्हेक्टर फॉर्मॅट, राईट. आणि तो व्हेक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो. मग चालू होतं तुमचं रिट्रीवल. रिट्रीवलमध्ये काय होतं, तर युजर एक क्वेश्चन विचारतो, तो क्वेश्चन सेम एम्बेडिंग मॉडेल वापरून न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केला जातो, ज्यांनी आधी तुमचा स्पेसिफिक डेटा आधी ज्यांनी त्या एम्बेडिंग मॉडेलनी व्हेक्टर डेटाबेसमध्ये टाकला आहे. मग ते एम्बेडिंग केलं जातं आणि मग ऑलरेडी जे व्हेक्टर डेटाबेसकडे आहे आणि तुमचं क्वेश्चनचं जे व्हेक्टर एम्बेडिंग आहे ते कम्पेअर केलं जातं फॉर सिमिलॅरिटी. ती सिमिलॅरिटी मिळाल्यावर रेलेव्हंट म्हणजे कॉन्टेक्स्च्युअली आणि सिमॅन्टिकली जे बरोबर टेक्स्ट आहे, सिमिलर टेक्स्ट आहे, ते बाहेर पडतं. मग हे टेक्स्ट घेतलं जातं, ते टेक्स्ट तुमच्या LLMला कॉन्टेक्स्टच्या सेक्शनमध्ये आपण देतो आणि मग त्याला क्वेश्चन विचारतो की ह्या कॉन्टेक्स्टमध्ये बघून मी जो क्वेश्चन विचारला आहे त्याचं उत्तर मला दे, आणि मग तुम्हाला त्याचं असं आउटपुट मिळतं. यांनी काय होतं की कॉस्ट कमी होते, तुम्हाला फाईन ट्यून नाही करायला लागत. तुमचं जर लोकल LLM वापरली तर डेटा पण लोकलीच राहतो, हॅल्युसिनेशन कमी होतात, ॲक्युरसी वाढते, राईट. आणि अजून एक म्हणजे कॉन्फिडेन्शियल डेटा, हे खूप युजफुल यूज केस आहे याची, की तुम्हाला कंपनीचा समजा चॅटबॉट उघडायचा असेल तर रॅग इज अ व्हेरी युजफुल थिंग फॉर दॅट. सो या दिस वॉज ऑल अबाउट दिस सेक्शन, की मला राग येतोय. तर आणि भेटूयात आपण परत. मला अवश्य कळवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.